गिरीस्थान नगर परिषद साठी मतदान सुरू असून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला 5 लाख रुपयांची रोकड जप्त करताना कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं। त्या व्यक्तीकडून त्या 5 लाख रुपयांबाबत कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळालं नाही, त्यामुळे संबंधित रक्कम निवडणूक विभागानं जप्त केली आहे। मात्र या प्रकारानं माथेरान नगर परिषद निवडणुकीला गालबोट लागलंय। माथेरानमध्ये नगर परिषद निवडणूक सुरू असून आज सकाळी शहरातील सर्व 10 प्रभागात शांततेत मतदान सुरू झालं होतं। माथेरान शहराचं लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग 10 मध्ये मतदान सुरू असताना पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या लेकव्ह्यू हॉटेलचे बाजूला एक व्यक्ती प्लास्टिक पिशवी सांभाळून घेऊन जात असल्याचं शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नितीन विश्वनाथ सावंत यांना दिसलं। हॉटेल बाईक या नावाचे कपडे परिधान केलेली व्यक्ती हॉटेल कर्मचारी प्रकाश गुप्ता असून त्या व्यक्तीला त्या पिशवीत काय आहे विचारल्यावर बाजूच्या रस्त्यानं जाऊ लागली। त्यामुळे नितीन सावंत यांनी त्या व्यक्तीजवळ पिशवी स्थानिक पोलीस यांना तपासायला सांगितली। त्यावेळी त्या पिशवीमध्ये 5 लाखांची रोकड असल्याचं आढळून आलं असून दी बाईक हॉटेलचे व्हाउचर त्या पैशांसोबत होतं। हॉटेल व्यवस्थापक यांची सही असलेले त्या व्हाउचरवर कोणत्या व्यक्तीला ते पैसे देण्याची नोंदणी नव्हती। त्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीला माथेरान नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नेण्यात आलं। तिथे त्या प्रभागातील शिवराष्ट्र पॅनलचे उमेदवार प्रशांत सावंत, थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय सावंत हे देखील हजर होते। शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी संबंधित रक्कम निवडणूक यंत्रणा यांच्याकडे जमा करून ठेवण्याचा निर्णय घेतला। त्या ठिकाणी दी बाईक हॉटेलमधील व्यवस्थापक या हजर झाल्या होत्या आणि त्यांनी सदर रक्कम बँकेत नेण्यासाठी दिली असल्याचं सांगितलं। परंतु हॉटेलचं करंट अकाउंट असताना त्या पैशांचा भरणा करण्यासाठी कोणतीही पावती त्या व्यक्तीकडे नसल्यानं त्या पैशाचा वापर निवडणुकीसाठी केला जाणार असल्याचा संशय वाढलाय। पोलिसांच्या उपस्थितीत निवडणूक यंत्रणा यांनी त्या 5 लाख रुपयांचा पंचनामा केला आहे। ती रक्कम सध्या निवडणूक यंत्रणेच्या ताब्यात असून त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। मात्र माथेरानमध्ये राजकीय वातावरण या पैशाच्या ने-आण प्रकरणानं तापलं आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।